नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र दुसरे SYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे तिसऱ्या अध्यायातील आशियाई विकास बँक किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक आधारित काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे. टिंबटिंब बँक ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. टिंबटिंब बँक ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. आपल्याकडे पर्याय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरी आहे ब्रिक्स बँक, तिसरी आहे आशियाई विकास बँक आणि चौथी आहे जागतिक बँक. टिंबटिंब बँक ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. आपले इथे बरोबर उत्तर आहे आशियाई विकास बँक, म्हणजेच ऑप्शन सी. आशियाई विकास बँक ही एक प्रादेशिक विकास बँक आहे. त्याच्यानंतर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. हेडक्वार्टर्स एशियन डेव्हलपमेंट बँकचे कुठे आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे पहिला भारत, दुसरा आहे पाकिस्तान, तिसरा आहे चीन आणि चौथा आहे फिलिपिन्स. इथे जर आपण पाहिलं तर आशियाई विकास बँकेचे मुख्यालय ऑप्शन डी फिलिपिन्स येथे आहे, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, आशियाई विकास बँकेचे टिंबटिंब सदस्य आहेत. आशियाई विकास बँकेचे किती सदस्य आहेत? आपल्याकडे पर्याय आहे पहिला 62, दुसरा आहे 64, तिसरा आहे 66 आणि चौथा आहे 68. इथे जर आपण पाहिलं तर आशियाई विकास बँकेचे जे मेंबर कंट्रीज ज्यांना आपण म्हणतो तर अशा 68 मेंबर कंट्रीज आहेत, 68 सदस्य आहेत, म्हणून ऑप्शन डी 68 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, आशियाई विकास बँकेची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. आशियाई विकास बँकेची स्थापना कधी झाली, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहेत 19 ऑक्टोबर 1966, दुसरा पर्याय आहे 19 नोव्हेंबर 1966, तिसरा आहे 19 डिसेंबर 1966 आणि चौथा आहे 19 जानेवारी 1967. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे, पण आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. आशियाई विकास बँकेची स्थापना ही 19 डिसेंबर 1966 रोजी झाली, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, आशियाई विकास बँकेचा नवीनतम सदस्य कोण बनला? रिसेंट मेंबर कुठला आहे आशियाई विकास बँकेचा किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकचा? आपल्याकडे पर्याय आहेत भारत, चीन, न्यू आणि माडागास्कर. इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन सी न्यू हा आशियाई विकास बँकेचा नवीनतम सदस्य बनला आहे, म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे, आशियाई विकास बँकेचे मुख्य भागीदार म्हणजे टिंबटिंब. आशियाई विकास बँकेचे मुख्य भागीदार कोण आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे, त्याच्यासाठी काही वेगळे पर्याय दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिले आपण जे आशियाई विकास बँकेचे मुख्य भागीदार म्हणजे टिंबटिंब याचे काय पर्याय आहेत ते पाहू आणि त्याच्यानंतर आपल्याला एक योग्य उत्तर निवडायचे आहे. तर आपल्याकडे पर्याय आहेत पहिला सरकारे, दुसरा आहे खाजगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, तिसरा आहे विकास संस्था, चौथा आहे समुदाय आधारित संस्था आणि आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. पहिला पर्याय जो आहे तो सांगतोय की ए आणि बी असू शकतं, म्हणजेच आशियाई विकास बँकेचे मुख्य भागीदार हे सरकार आणि खाजगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था असू शकतात. दुसरा पर्याय उत्तरांमध्ये सांगतोय की बी आणि सी असू शकतो, म्हणजेच खाजगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि विकास संस्था. तिसरा सी आणि डी म्हणजेच विकास संस्था आणि समुदाय आधारित संस्था आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच आशियाई विकास बँकेचे मुख्य भागीदार हे सरकार असतं किंवा वेगळ्या वेगळ्या देशांचे सरकार असतात. त्याच्यानंतरनं खाजगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था म्हणजेच नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतरनं विकास संस्था आणि त्याच्यानंतरनं समुदाय आधारित संस्था. जर इथे पाहिलं तर आशियाई विकास बँकेचे मुख्य भागीदार म्हणजे ऑप्शन जे चौथा आहे उत्तर, योग्य उत्तर निवडा त्याच्यातील ऑल ऑफ दी अबव हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच आशियाई विकास बँकेचे मुख्य भागीदार हे सरकार, विकास संस्था, समुदाय आधारित संस्था, खाजगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था ह्या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर आता वळूया आपण सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे, टिंबटिंब हे आशियाई विकास बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. प्रेसिडेंट कोण आहेत? एशियन डेव्हलपमेंट बँकचे करंट प्रेसिडेंट हा त्या स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहेत पहिला प्रकाश झा, दुसरा आहे मसटसुगू असकावा, तिसरा आहे बाबांग सुसंतोनो
आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर हा चालू घडामोडीतला प्रश्न आहे. तर आशियाई विकास बँकेचे विद्यमान अध्यक्ष हे ऑप्शन बी मसटसुगो अस्कावा हे आहेत, म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती आशियाई विकास बँकेची महत्त्वाची कार्य आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेची. आपल्याकडे पर्याय आहे मध्यम मुदतीचा आणि दीर्घकालीन निधी प्रदान करणे, दुसरा आहे उद्योजक भूमिका बजावणे, तिसरा आहे कर्ज देणाऱ्या संस्थांना पुनर्वित्त सुविधा प्राप्त करून देणे किंवा ती प्रदान करणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर पुढीलपैकी कोणती आशियाई विकास बँकेची महत्त्वाची कार्य आहेत, तर वरीलपैकी सर्वच ही आशियाई विकास बँकेची महत्त्वाची कार्य आहेत. म्हणजेच कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना पुनर्वित्त सुविधा प्रदान करणे, उद्योजकाची भूमिका बजावणे, त्याच्यानंतरनं मध्यम आणि दीर्घकालीन मुदतीच्या निधी प्रदान करणे, या सर्वच आशियाई विकास बँकेची महत्त्वाची कार्य आहेत. त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक खालीलपैकी कोणत्या भूमिका आहेत? एशियन डेव्हलपमेंट बँकच्या कोणत्या भूमिका आहेत किंवा टिंबटिंब भूमिका आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे लघु उद्योगांची जाहिरात व विकास करणे, प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज किंवा स्मॉल इंडस्ट्रीज. त्याच्यानंतरनं दुसरं आहे मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणे, तिसरं आहे वित्तपुरवठा आणि गृहनिर्माण क्षेत्र विकसित करणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे एशियन डेव्हलपमेंट बँक यांचे भूमिका दर्शवते. म्हणजेच लघु उद्योगांची जाहिरात व त्यांचा विकास करणे असेल, मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना देणे आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणे असेल, आणि वित्तपुरवठा आणि गृहनिर्माण क्षेत्र विकसित करणे सुद्धा. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या खालीलपैकी कोणत्या भूमिका आहेत किंवा टिंबटिंब भूमिका आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे कृषी विकासासाठी मदत, दुसरा आहे परदेशी व्यापार वाढवण्यास कार्य करणे, तिसरा आहे एंटरप्रेन्योर्सची सोय आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या भूमिका किंवा आशियन विकास बँक यांची जी भूमिका आहे ती इथे दिलेले सर्वच पॉईंट्स म्हणजे ए, बी आणि सी हे त्याच्या संदर्भात बोलतात. म्हणजेच कृषी विकासासाठी मदत करणे, परदेशी व्यापार वाढवण्यास प्रोत्साहन देणे, त्याच्यानंतर एंटरप्रेन्योर्सची सोय करणे किंवा त्यांना मुभा देणे, सुविधा देणे आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणे. तर इथे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न सुद्धा आशियन डेव्हलपमेंट बँकच्या संदर्भातच आहे आणि त्याच्या भूमिकाच्या संदर्भात आहे. प्रश्न आहे आशियन डेव्हलपमेंट बँकेच्या खालीलपैकी कोणत्या भूमिका आहेत किंवा टिंबटिंब भूमिका आहेत, आणि आपल्याकडे पर्याय आहे ग्रामीण आणि प्रादेशिक विकासाची सोय करणे, दुसरा आहे भांडवल बाजाराच्या वाढीस हातभार लावणे, तिसरा आहे आजारी युनिट्स जे असतात ज्याला सिक युनिट्स म्हणतो त्यांचं पुनरावलोकन करणे आणि त्यांचा उपचार करणे, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर कोणत्या भूमिका आहेत तर वरीलपैकी सर्वच या भूमिका आहेत. म्हणजेच ग्रामीण आणि प्रादेशिक विकासाची सोय करणे, भांडवल बाजाराच्या वाढीस हातभार लावणे आणि आजारी युनिट जे आहेत त्यांचं पुनरावलोकन करणे व त्यांचा उपचार करणे. इथे जर आपण पाहिलं तर 9व्या, 10व्या आणि 11व्या प्रश्नामध्ये आपण 9 महत्त्वाच्या भूमिका पाहिलेल्या आहेत एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या. त्या आहेत लघु उद्योगांची जाहिरात व विकास करणे, मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना देणे आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणे, वित्तपुरवठा आणि गृहनिर्माण क्षेत्रास विकसित करण्यामध्ये मदत करणे, त्याच्यानंतर चौथा आहे कृषी विकासासाठी मदत करणे, पाचवा आहे परदेशी व्यापार वाढवण्यास प्रोत्साहन देणे, सहावा आहे एंटरप्रेन्योर्सची सोयीसुविधा करणे आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणे, सातवा आहे ग्रामीण आणि प्रादेशिक विकासाची सोय करणे, आठवा आहे भांडवल बाजाराच्या वाढीस हातभार लावणे आणि 9 आहे आजारी युनिट्सचे पुनरावलोकन करणे व त्यांचा उपचार करणे. तर इथे आपण 9 महत्त्वपूर्ण भूमिका पाहिलेल्या आहेत आशियन डेव्हलपमेंट बँकच्या. त्याच्यानंतर आपण 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शासित टिंबटिंब आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शासित टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे पहिला राज्यपाल मंडळ, दुसरा आहे अध्यक्ष मंडळ, तिसरा आहे मंत्रिमंडळ आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही.
एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शासित हे राज्यपाल मंडळ होय, म्हणून ऑप्शन ए राज्यपाल मंडळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच बोर्ड ऑफ गव्हर्नर्स. त्याच्यानंतर वळूया आपण 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे एशियन डेव्हलपमेंट बँकच्या गव्हर्नर बोर्डमध्ये प्रत्येक सदस्य देशातील टिंबटिंब सदस्य असतात. प्रत्येक सदस्य देशातील किती सदस्य हे एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स किंवा गव्हर्नर बोर्डमध्ये असतात त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व करायला? आपल्याकडे पर्याय आहे पहिला 1, दुसरा आहे 2, तिसरा पर्याय आहे 3 आणि चौथा आहे 4. जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर म्हणजेच आशियन डेव्हलपमेंट बँकेच्या गव्हर्नर बोर्डमध्ये प्रत्येक सदस्य देशातील एक सदस्य असतात, म्हणून ऑप्शन ए 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे एशियन डेव्हलपमेंट बँकच्या गव्हर्नर बोर्ड संचालक मंडळाला सत्ता सोपवते ज्याचे अध्यक्ष किंवा चेअरमॅन टिंबटिंब आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकचे जे बोर्ड ऑफ गव्हर्नर आहे ते संचालक मंडळाला सत्ता सोपवते ज्यांचे अध्यक्ष टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे पहिला मुख्य राज्यपाल, दुसरा आहे व्यवस्थापकीय संचालक, तिसरा आहे अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर एशियन डेव्हलपमेंट बँकचे जे बोर्ड ऑफ गव्हर्नर आहेत ते संचालक मंडळाला सत्ता सोपवतात आणि त्याचे जे चेअरमन असतात ते प्रेसिडेंट आहेत, म्हणजेच अध्यक्ष आहेत. तर इथे ऑप्शन सी प्रेसिडेंट ऑफ एशियन डेव्हलपमेंट बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे राज्यपाल मंडळामध्ये राज्यपालांद्वारे निवडलेले सदस्य टिंबटिंब असतात. जे आपण राज्यपाल मंडळ पाहिलं होतं एशियन डेव्हलपमेंट बँकचं, ज्याला बोर्ड ऑफ गव्हर्नर्स म्हणतो, त्याच्यामध्ये राज्यपालांद्वारे निवडलेले सदस्य किती असतात? आपल्याकडे पर्याय आहे पहिला 6, दुसरा पर्याय आहे 12, तिसरा आहे 18 आणि चौथा आहे 24. इथे जर पाहिलं तर फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. राज्यपाल मंडळामध्ये राज्यपालांद्वारे निवडलेले सदस्य हे 12 असतात, म्हणून ऑप्शन बी 12 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या 12 सदस्यांपैकी टिंबटिंब सदस्य आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रामधील प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. आशियाई विकास बँकेचे जे संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये 12 सदस्य आहेत आणि त्या 12 सदस्यांपैकी किती सदस्य आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रामधील देशांचं प्रतिनिधित्व करतात? आपल्याकडे पर्याय आहे 4, दुसरा आहे 6, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 10. तिथे आपण पाहिलं तर 12 सदस्यांपैकी ऑप्शन सी 8 सदस्य आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रामधील प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या 12 सदस्यांपैकी टिंबटिंब सदस्य आशिया आणि पॅसिफिक प्रदेशांशिवाय क्षेत्रांमधील प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. वरती आपण पाहिलं होतं 16व्या प्रश्नामध्ये की जे सदस्य आहेत ते आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रामधील प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात, हे कुठले किंवा किती? तर ते 8 होते आणि इथे 17व्या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे की त्याच्या व्यतिरिक्त त्या प्रदेशांच्या आशिया आणि पॅसिफिकच्या जे प्रदेश आहेत त्यांच्याशिवाय किंवा त्यांच्या व्यतिरिक्त क्षेत्रांमधील प्रदेशांचे प्रतिनिधित्व किती सदस्य करतात? तर इथे पर्याय आहे पहिला 4, दुसरा आहे 6, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 10. इथे जर आपण पाहिलं तर 12 पैकी 8 जर आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रामधील प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असतील तर उरलेले 4 हे जे प्रदेश आशिया आणि पॅसिफिकमध्ये नाही आहेत त्या क्षेत्रांमधील किंवा त्या क्षेत्रातील प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून ऑप्शन ए 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा आशियाई विकास बँकेचे संचालक मंडळ टिंबटिंबसाठी जबाबदार आहेत? कुठल्या बाबींसाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे संचालक मंडळ जबाबदार आहेत? आपल्याकडे पर्याय आहे एडीबीच्या वित्तीय विधानाचे देखरेख करणे, म्हणजे आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे जे वित्तीय विधान असतील त्याची देखरेख करणे. दुसरा आहे प्रशासकीय अंदाजक पत्रक मंजूर करणे. त्याच्यानंतर तिसरा आहे धोरण दस्तऐवज आणि कर्जे पुनरावलोकनासाठी काम करणे आणि त्यांना मंजूर करणे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर एशियन डेव्हलपमेंट बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते या वरीलपैकी सर्व गोष्टींसाठी जबाबदार आहेत, म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा आशियाई विकास बँकेच्या वित्तीय विधानाचे देखरेख करणे असेल, प्रशासकीय अंदाजपत्रक मंजूर करणे असेल, धोरण दस्तऐवज असतील आणि कर्ज पुनरावलोकन असेल, या सगळ्याच गोष्टींमध्ये ते काम करते, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे टिंबटिंब समित्या आणि एक प्रशासकीय न्यायाधिकरण
ADBच्या संचालक मंडळास सहाय्य करते. टिंबटिंब समित्या आणि एक प्रशासकीय न्यायाधिकरण ADB किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या संचालक मंडळास सहाय्य करते. आपल्याकडे पर्याय आहे 2 समित्या, दुसरा आहे 4 समित्या, तिसरा आहे 6 समित्या आणि चौथा आहे 8 समित्या. तर इथे पाहिलं तर ऑप्शन सी 6 समित्या आणि एक प्रशासकीय न्यायाधिकरण एशियन डेव्हलपमेंट बँकच्या संचालक मंडळास सहाय्य करते, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 20व्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न आहे एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अध्यक्षपदाच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन संघात टिंबटिंब इतर सदस्य असतात. एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अध्यक्षपदाच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन संघात टिंबटिंब इतर सदस्य असतात. आपल्याकडे पर्याय आहे पहिला 6 उपाध्यक्ष असतात, त्याच्यानंतर दुसरा आहे व्यवस्थापकीय महासंचालक असतात, तिसरा आहे इतरही अधिकारी असतात आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अध्यक्षपदाच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन संघात 6 उपाध्यक्ष, एक व्यवस्थापकीय महासंचालक आणि काही इतर अधिकारी असतात, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 21व्या प्रश्नाकडे. 21वा प्रश्न आहे ADBच्या उद्दिष्टांमध्ये टिंबटिंब समाविष्ट आहे. ADBच्या किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकच्या उद्दिष्टांमध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत? आपल्याकडे पहिला पर्याय आहे संसाधने एकत्रित करणे, दुसरा आहे विकासासाठी अग्रक्रम आधारित कर्ज देणे, तिसरा आहे पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे आर्थिक विकासाला चालना देणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर ADBच्या उद्दिष्टांमध्ये वरीलपैकी सर्वच गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे संसाधने एकत्रित करणे असेल, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्स, किंवा विकासासाठी अग्रक्रम आधारित कर्ज देणं असेल, किंवा पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे आर्थिक विकासास चालना देणे असेल, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 22व्या प्रश्नाकडे. 22वा आणि शेवटचा प्रश्न आहे आशियाई बँक याच्यावर आधारित ADBच्या उद्दिष्टांमध्ये टिंबटिंब समाविष्ट आहे. परत त्या स्वरूपाचा प्रश्न आहे. कुठल्या उद्दिष्टांमध्ये ADBच्या उद्दिष्टांमध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत? आपल्याकडे पर्याय आहे सार्वजनिक आणि खाजगी भांडवलाच्या गुंतवणुकीत प्रोत्साहन देणे, धोरणांच्या विकासात सदस्यांना मदत करणे, तिसरा आहे विकास प्रकल्पांची तयारी, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणीसाठी तांत्रिक सहाय्य देणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच ADBच्या उद्दिष्टांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी भांडवलाच्या गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, धोरणांच्या विकासात सदस्य देशांना मदत करणे, विकास प्रकल्पांच्या तयारी, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणीसाठी तांत्रिक सहाय्य देणे हे सर्वच ADBच्या उद्दिष्टांमध्ये आहे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 21व्या आणि 22व्या प्रश्नामध्ये 6 महत्त्वाची उद्दिष्ट पाहिलेली आहेत आपण एशियन डेव्हलपमेंट बँकची, आणि ते आहेत पहिला संसाधने एकत्रित करणे, दुसरा आहे विकासासाठी अग्रक्रम आधारित कर्ज देणे, तिसरा आहे पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे आर्थिक विकासाला चालना देणे, चौथा आहे सार्वजनिक आणि खाजगी भांडवलाच्या गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, पाचवा आहे धोरणांच्या विकासात सदस्य देशांना मदत करणे आणि सहावा आहे विकास प्रकल्पांच्या तयारी, वित्तपुरवठा व अंमलबजावणीसाठी तांत्रिक सहाय्य देणे. हे 6 महत्त्वाचे उद्दिष्ट होते एशियन डेव्हलपमेंट बँकचे. तर इथे आपण 22 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा आशियाई विकास बँक याच्यावर आधारित. तर खूप महत्त्वाचे प्रश्न होते सर्वच. तर व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घ्या आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण परत भेटूया ब्रिक्स बँक याच्या संदर्भात बोलण्यासाठी. धन्यवाद.